नमस्कार मित्रांनो, योग की बात या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. मी अर्थातच डॉक्टर रणजित चिकोडे. आपल्या शरीरात जे अतिमहत्त्वाचे अवयव आहेत किंवा ज्यांना आपण व्हायटल ऑर्गन्स किंवा VIP ऑर्गन्स म्हणतो, त्याच्यामध्ये हार्ट, ब्रेन, लंग्स, लिव्हर, किडनी यासारख्या अवयवांचा समावेश होतो. आपण नेहमी बोलीभाषेमध्ये या अवयवांचं कौतुक करताना दिसतो. उदाहरणार्थ, खारट किंवा आरबट चरबट खाऊ नकोस, तुझं चरबी वाढेल, तुझं वजन वाढेल, हृदयावर ताण येईल, तुला हार्ट अटॅक येईल. किंवा सिगारेटी फुंकू नकोस, ते लंग्सना वाईट असतं, लंग्सना घातक असतं. बाहेरचं खाऊ नको, प्रिझर्वेटिव्ह घातलेल्या किंवा रंग घातलेल्या गोष्टी खाऊ नकोस, कारण त्यामुळे लिव्हरला त्रास होईल. किंवा वेदनाशामक पेन किलरच्या गोळ्या घेऊ नको, पाणी व्यवस्थित भरपूर पीत जा, नाही तर तुझ्या किडनीला धोका आहे. अशी बऱ्याच चर्चा आपण अवतीभोवती ऐकत असतो. मला वाटतं हे तुम्हाला सर्वांना हे सगळं पटत असेल. पण एक गमतीची गोष्ट तुम्हाला आज सांगतो आहे की या सगळ्या ज्या VIP ऑर्गन्सना पोषण देणारा असा जो मार्ग आहे की जो म्हणजे आपलं पोट आहे, त्या पोटाविषयी कोणीही बोलताना दिसत नाही. कारण पोटाला अटॅक येत नाही. पोटाला जर त्रास झाला, डॉक्टरांच्याकडे गेलं, डॉक्टर औषध गोळ्या देतात, बरं वाटतं. अगदीच होऊन काय होतं, अपेंडिक्स होतो किंवा हर्निया झाला, डॉक्टर ऑपरेशन करतात आणि पोट बिचारं पूर्वीसारखं काम करायला लागतं. अगदी पोटाला होऊन काय होणार आहे? ॲसिडिटी होईल किंवा करपट ढेकरा येतील, मळमळायला लागेल, जुलाब होतील किंवा अगदीच काय झालं तर पोट साफ होणार नाही. याच्यापेक्षा वाईट काय होत नाही. अशी साधी लक्षणं दिसतात. या लक्षणांची भीतीच वाटत नाही मुळी. कारण काहीतरी गोळ्या खाल्ल्या, जरा औषध घेतलं की लगेच बरं वाटायला लागतं आणि बिचारं पोट पुन्हा पूर्वीसारखं काम करायला लागतं. मग आता मला सांगा, आपण वाटेल तसं वाटेल तेवढी का खातो? पोटाची एवढी हेळसांड का करतो? वाटेल तसं खाल्लं जातं, पुन्हा डिटॉक्सच्या क्रिया केल्या जातात किंवा वजनं वाढली म्हणून क्रॅश डाएटवर राहिलं जातं आणि पुन्हा पोटालाच दावणीला बांधलं जातं. हे सगळं आश्चर्यच आहे. मित्रांनो, अगदी खरं सांगतो, आपल्याला आपलं स्वतःवरती प्रेम असं पावलोपावली वाटत असतं आणि म्हणूनच आपण चांगले कपडे घालतो, पेहराव करतो, छान मेकअप करतो. पण तो कुणासाठी आहे? तो दुसऱ्यांना दाखवण्यासाठी असतो. आणि जर कोणी आपल्याला चांगलं म्हटलं नाही, आपलं कौतुक केलं नाही, तर पुन्हा आपण निराश व्हायला मोकळे. खरंच जर आपलं स्वतःवरती प्रेम असतं तर आपण असं बाहेरच्या गोष्टी खाल्ल्या असत्या, फास्ट फूड, जंक फूड किंवा पॅकबंद पदार्थ, उघड्यावरचे पदार्थ, रंग घातलेले प्रिझर्वेटिव्हचे पदार्थ, एरेटेड कोल्ड्रिंक्स हे सगळं किंवा पेस्ट्रीज, बेकरी प्रॉडक्ट्स, चहा, कॉफी आपण प्यालो असतो. तेव्हा आपलं स्वतःवरती प्रेम नाही ही यातून सिद्ध होत आहे. आणखी एक चिरंतन सत्य आज मला तुमच्याशी शेअर करायला आवडेल आणि ते म्हणजे, खरंच जर आपल्याला सुंदर दिसायचं असेल, आपल्याला आरोग्य हवं असेल, आपल्याला झिरो फिगर व्हायचं असेल, आपल्याला हँडसम दिसायचं आहे, आपल्याला गॉर्जियस दिसायचं असेल, तर आपल्याला आपल्या पोटाला मित्र बनवावं लागेल. पोटाची हेळसांड करून चालणार नाही. स्वतःवरती प्रेम याचा अर्थ आपल्या शरीरावरती आणि पर्यायाने आपल्या पोटावरती प्रेम असा घ्या. माणसं म्हणतात पोटासाठी राबतोय. अरे पोटासाठी राबतोयस, मग या पोटाचे हाल का करतोयस? पोटाला एवढा त्रास का देतोयस? आयुर्वेद सांगतो कोष्ठ महत्वाचं आहे, पोट महत्वाचं आहे. कारण पोटातनंच सगळ्या अवयवांचं पोषण होत आहे. या कोष्ठामध्ये बिघाड म्हणजे सगळे रोग निर्माण व्हायला, कोणत्याही क्षणी सगळे रोग निर्माण व्हायची शक्यता वाढते. आणि म्हणूनच आयुर्वेद सांगतो वेळेवर जेवा, वेळेवर झोपा, रात्री कमी जेवण घ्या, अन्नावरती संस्कार जास्त करू नका, म्हणजे जास्त शिजवायचं, भाजायचं, तळायचं हे करू नका. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जेवण शांतपणे जेवा. म्हणजे थोडक्यात काय, पोटाशी दोस्ती करा, मस्ती नको. आणखी काय बोलू? आज या व्हिडिओमध्ये एवढंच बोलतो आणि थांबतो. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. नमस्कार.